नमस्कार. आज आपण बनवणार आहोत बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून रसाळ अशी स्वादिष्ट क्रिस्पी बोंबील फ्रायची रेसिपी. अगदी सोप्या पद्धतीने कमी साहित्य वापरून ही रेसिपी घरीच बनवता येते. आलिशान स्वाद अँड व्लॉग्स मी तुमचं मनापासून खूप स्वागत आहे. मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि अशाच भन्नाट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आजची आपली रेसिपी आहे क्रिस्पी बोंबील फ्राय. चला तर मग बघूया ही टेस्टी रेसिपी आपण कशी बनवली. वळूया आपण कृतीकडे. तर सर्वात आधी तुम्हाला असे बोंबील घ्यायचे आहेत. हे बोंबील जे आहेत ते सुकलेले बोंबील आहेत. तर हे तुम्हाला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतात. तर अशा प्रकारचे सुकलेले बोंबील तुम्हाला घ्यायचे आहेत. आणि बोंबील जर लांब असतील तर त्याचे तुकडेसुद्धा तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारचे छोट्या साईजचे तुकडेसुद्धा तुम्ही करू शकता. तर आता क्रिस्पी बोंबील बनवण्यासाठी तुम्हाला अशाच प्रकारचे बोंबील घ्यायचे आहेत. त्यानंतर हे बोंबील जे आहेत ते आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. तर आपण यात पाणी टाकलेलं आहे आणि हाताने नीट चोळून तुम्हाला हे बोंबील जे आहेत ते धुवून घ्यायचे आहेत. तर त्यावरती कचरा, काही रेती वगैरे असेल तर तीसुद्धा निघून जाते. तर हाताने अशा प्रकारे चोळून तुम्हाला बोंबील जे आहेत ते 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. आणि जमलं तर तुम्ही पंख्याखाली किंवा असं कोरड्या कपड्यानेसुद्धा पुसून घेऊ शकता. तर आता हे बोंबील जे आहेत ते मी वाळवून घेणार आहे थोडे. आणि त्यानंतर तवा इथे तापत ठेवलेला आहे. त्यावरती 2 मोठे चम्मच मी तेल टाकलेलं आहे. तवा जो आहे तो तुमचा व्यवस्थित तापला पाहिजे, तरच तुमचे बोंबील जे आहे ते तव्यावरती अजिबात चिटकणार नाही. तर आता तवा जो आहे तो आपला व्यवस्थित तापलेला आहे. त्यावरती मी बोंबील जे आहेत ते असे टाकलेले आहेत. आणि बोंबील जे आहेत ते तेलावरती तुम्हाला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. तर आता सगळे बोंबील जे आहेत ते मी इथे टाकून घेतलेले आहेत. आता त्यानंतर आपल्याला हे बोंबील जे आहेत ते एकदम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत तव्यावरती. तर अलटपलट करून स्लो गॅसवरतीच तुम्हाला हे बोंबील जे आहेत ते व्यवस्थित फ्राय करायचे आहेत. मीडियम गॅस जर ठेवला तर बोंबील जे आहेत ते वरतून पूर्ण करपून जातील. तर तुम्हाला स्लो गॅसवरतीच हे बोंबील जे आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे ते चांगले फ्राय होतील आणि एकदम क्रिस्पी होतील. तर स्लो गॅसवरती तुम्हाला बोंबील जे आहेत ते ॲटलिस्ट 10 मिनटं तरी तुम्हाला परतायचे आहेत, म्हणजे बोंबील जे आहेत ते आतूनसुद्धा क्रिस्पी होतील. तर आता ह्याचा कलर चेंज होईपर्यंत बोंबील जे आहेत ते तुम्हाला परतायचे आहेत. तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे बोंबीलचा गोल्डन ब्राऊन कलर झाला पाहिजेत. तर अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन झाल्याच्या नंतर तुम्हाला यामध्ये बाकीचे साहित्य जे आहेत ते ॲड करायचे आहेत. आता इथे मी चवीपुरतं 1 छोटा चम्मच मीठ टाकलेला आहे आणि 1 चम्मच लाल मिरची पावडर टाकलेली आहे. तर आता मिरची आणि मीठ जे आहे ते तुम्हाला बोंबीलसोबत चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर खूपच सोपी रेसिपी आहे, नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आता बोंबील जे आहेत त्यामध्ये मी आता 1 चम्मच गरम मसाला पावडर टाकलेला आहे आणि 1 चम्मच धने पावडर टाकलेली आहे, धना पावडर. आता 1 चम्मच मी तेल टाकलेलं आहे आणि आता बोंबील जे आहे ते तेलावरती तुम्हाला चांगलं मसाल्यासोबत छान परतायचा आहे. मसाला जो आहे तो बोंबीलला चांगला लागला पाहिजे आणि चांगली कोटिंग जी आहे ती मसाल्याची आपल्या बोंबीलला येते. तर 1 मिनटं आपल्याला मसाल्यांसोबत चांगलं परतून घ्यायचं आहे आणि आपली रेसिपी जी आहे ती रेडी झालेली आहे. मित्रांनो, माझी ही क्रिस्पी बोंबील फ्राय तुम्हाला आवडली असेल अशी आशा आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये जरूर सांगा. आता इथे मी बोंबील जे आहे ते तुम्हाला तोडून दाखवते. तुम्ही बघू शकता किती छान क्रिस्पी आपले हे बोंबील झालेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. अशाच चविष्ट सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.